नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 13 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि सुरुवातीलाच आपण बघतोय की दामिनीला आलाय मैपतचा फोन। आज कोर्टामध्ये जुगलबंदी सॉलिड रंगली आहे प्रेक्षकांनो। अर्जुन आणि दामिनीची ती पूर्ण बघायला विसरू नका। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सुरुवातीलाच आपण बघतोय हा मैपत सकाळी सकाळी दारू प्यायलेला असतो। तो दामिनीला म्हणतो, नमस्कार बाई देशमुख बाई। दामिनी वैतागूनच म्हणते, कशाला मला फोन करताय। आता मैपत म्हणतो, माफ करा बाई, सकाळी सकाळी दारू प्यायलेल्या माणसाशी तुम्हाला बोलायची सवय नसेल, म्हणजे त्याबद्दल जरा माफ करा। पण काय झालं, माझं डोकं जरा काम करत नव्हतं म्हणून म्हणलं जरा दारू प्याव, जरा बरं वाटल, डोकं चालल ना, जरा आयडिया सुचतील। आणि एक आयडिया मला सुचली मॅडम। अहो एवढी भन्नाट आयडिया सुचली आहे ना, तुम्ही येड्याच होऊन जाताल। अहो सांगू का तुम्हाला, आपल्याला काय दाखवायचं मॅडम? अहो आपल्याला असं दाखवायचंय कोर्टात की जेव्हा खून झाला तेव्हा तिथं साक्षी नव्हतीच, तेव्हा आपण असं केलं तर मॅडम, आपण जर साक्षीचा खोटा बॉयफ्रेंड उभा करून त्याचा जर खून झाला असं सांगितलं तर। नाही, बॉडीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे भरपूर बॉड्या आहे, पुष्कळ आहे माझ्याकडे बॉड्या। आणि जेव्हा खून झाला ना, तो खून बघून साक्षी घाबरली आणि तिथंच लपून बसली असं। आणि मग विलास आला आणि मग विलासचा मर्डर झाला, म्हणजे विलासचा मर्डर झाला तेव्हा साक्षी नव्हती। दामिनी सगळं ऐकून घेते आणि म्हणते, काय हो शिखरे, तुम्ही एवढे कमी शिकलेले असून तुम्हाला एवढ्या माइंड बॉबलिंग आयडियाज येतात कुठून? जास्त शिकला असतात ना तर माझ्या वकिलीवर गदा आणली असती तुम्ही। त्यावर मैपत म्हणतो, नाही 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 ओ बाई, ओ बाई, अहो तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही, तुम्ही मला टोमणे मारता, बरोबर ना? दामिनी मैपतला खोचकच बोलते आणि उत्तर देते, अरे वा, दारू ढोसून सुद्धा सार्कॅझम कळतोय तुम्हाला, मग कशाला एवढ्या रद्दी आयडिया देऊन माझा वेळ खाताय शिखरे? त्यावर मैपत म्हणतो, रद्दी? अहो रद्दी कशाच्या आयडिया? अहो कोर्टात सिद्ध करायचंय ना आपल्याला, साक्षी तिथं नव्हती म्हणून। त्यावर दामिनी म्हणते, ते माझं काम आहे, तुम्ही स्वतःच्या बुद्धीला ताण देऊ नका शिखरे, माझं काम मी चोख करेल। पण एक गोष्ट नक्की करा शिखरे, काय आहे ना, उद्या तुमच्या मुलीला घरी घेऊन जाण्याची तयारी करा। आता मैपत खुश होऊन जातो, हे सगळं अनएक्सपेक्टेड असतं मैपतसाठी। मैपत म्हणतो, म्हणजे उद्याच्या उद्या तुम्ही माझ्या पोरीला सोडवाल का काय? त्यावर दामिनी म्हणते, ते तुम्हाला उद्या कळेलच, आता माझा वेळ खाऊ नका, मला काम करू द्या। त्यावर मैपत म्हणतो, अरे वा मॅडम, उद्या फटाके फुटणार, जंगी पार्टी करणार, यायचं बरं का देशमुख बाई, तुम्ही पण यायचं, मस्त पार्टी करू आपण। मैपतच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी विचारू नका, गगनात मावेना। त्यावरती आता दामिनी म्हणते, ओ शिखरे, राहिलेला आनंद तुम्ही तुमच्या मनातल्या मनात साजरा करा बरं, मला नका आता त्रास देऊ, फोन ठेवा। आता मैपत खुश झालेला असतो, अरे वा, उद्या माझी लेक सुटणार, वा वा वा। आता इकडे सायलीला आलेलं असतं टेन्शन, अर्जुन का नाही आला, काय झालं असेल, टॉकीज मध्ये थिएटर मध्ये काही सापडलं असेल का त्यांना, वगैरे वगैरे। तेवढ्यात अर्जुन येतो तिथे। सायली विचारते आल्या आल्या, काय हो, काय झालं, काही मिळालं का तिथे थिएटरमध्ये? अर्जुन म्हणतो, हो, आपल्याला जे वाटलं होतं तेच झालंय, ते पिक्चरचे तिकीट साक्षीनेच बुक केली होती आणि त्याचा रेकॉर्ड पण मिळालाय मला। साक्षी म्हणते, बापरे, म्हणजे प्रिया तेव्हापासून साक्षीसाठी काम करते हे तर सिद्धच झालंय, म्हणजे सिनेमाचं निमित्त करून तिने आम्हाला आश्रमातून बाहेर काढलं। आता हे मागच्या पहिल्या एपिसोडचा पुन्हा आपल्याला इथे फ्लॅशबॅक दाखवलाय की प्रियाने सगळ्यांना कसं आमिष दिलं होतं की हे 4 बेदाणे घालून काय शिरा करता, आपण सगळे पिक्चरला जाऊयात, एक्सेट्रा एक्सेट्रा। आता सायली पुढे एक एक गोष्ट बोलत जाते, अच्छा, म्हणून हिने पोट दुखायचं नाटक केलं आणि त्यानिमित्ताने ही आश्रमात परत आली विलास सोबत। आता सायली हे सगळं अर्जुनला सांगते आणि म्हणते, अरे बापरे, म्हणजे प्रियाचं साक्षी सोबत एवढं मोठं प्लॅनिंग होतं? अर्जुन म्हणतो, हे प्लॅनिंग काही दिवसापासून नाही, काही महिन्यापासून सुरू असणार आहे नक्की। हे सगळं ऐकून सायलीला प्रचंड टेन्शन आलंय आणि आश्चर्य पण वाटलंय। ती म्हणते, प्रिया पैशासाठी काहीही करू शकते, तिने मधुभाऊंना त्रास दिला पैशासाठी, एवढं सगळं केलं आणि आता रविराज काकांना पण फसवते ती, म्हणून तर ती नोटीस पाठवली ना आपल्याला। आता अर्जुन म्हणतो, काय, कुठली नोटीस? मग सायलीने ती नोटीस दाखवली आहे, म्हणजे प्रायव्हसी हक्क भंग केल्याबद्दल रविराजांनी या अर्जुनला नोटीस पाठवली आहे। ते मोबाईल ठेवला ना सायलीने प्रियाच्या खोलीमध्ये, ते सगळं कांड आता बाहेर आलंय, म्हणजे काहीतरी निमित्त प्रेक्षकांनो। आता या तन्वीचे कॉल रेकॉर्ड मिळू नये म्हणून, कारण कॉल रेकॉर्ड जर मिळाले ना तर इथल्या इथे ती केस समाप्त होऊन जाईल ना, प्रिया सामील आहे साक्षीला आणि साक्षीने खून केला हे तेव्हा सिद्ध होईल। अर्जुन म्हणतो, वाटलंच होतं मला, हिट द प्रायव्हसी। आता तन्वीची कुठलीही इन्फॉर्मेशन आपण कुठल्याही पद्धतीने काढू शकत नाही। सायली म्हणते, मला ते कळलंय अहो, म्हणूनच प्रियाने एवढा तमाशा केला, हे सगळं मी त्या लपवलेल्या मोबाईलमुळे झालंय।
अर्जुन म्हणतो सिनियर तन्वीचे फोन रेकॉर्ड काढू देणार नाही याचा अंदाज मला पूर्वीपासून होताच. सायली म्हणते असो, प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आपल्याला काही ना काही मार्ग सापडलाय ना. तिचा खोटेपणा कधी घरच्यांसमोर आणते ना मी असं मला झालंय. तेवढ्यात आता ही विमल येते आणि आणखीन एक नोटीस देऊन जाते. आता अर्जुन ती नोटीस बघतो आणि आता त्याला जास्ती टेन्शन आलंय ही नोटीस पाहिल्यावर. जेवढी त्याने रविराजांची पाहिली आहे ना तेवढं टेन्शन त्याला आलं नाही. आता दामिनीने नोटीस पाठवली आहे, उद्या कोर्टाची तारीख आहे. सायली विचारते काय लिहिलंय या नोटीस मध्ये. मग अर्जुन सांगतो की दामिनी देशमुखची नोटीस आहे, उद्या कोर्टात हजर राहायचंय आपल्याला. सायली म्हणते कशासाठी अचानक. त्यावर अर्जुन म्हणतो तिच्या डोक्यात नक्की काहीतरी मोठा प्लॅन चालू आहे, ते काय हे आपल्याला उद्या कोर्टात गेल्यावरच कळणार आहे. आता हे सगळं अर्जुनसाठी खूप अनएक्सपेक्टेड आहे, पण ठीक आहे. आता अर्जुनकडे पण बरेच मोठे पुरावे आहेत. आता पहाट झालेली दाखवली आहे. अर्जुन रेडी झालेला असतो. चैतन्य आलाय तिथे. चैतन्य म्हणतो अर्जुन यार दामिनीनं खूप अनप्रिडिक्ट बाई आहे, तिने अचानक अशी कोर्टाची नोटीस पाठवली, म्हणजे मला हे एक्सपेक्टेड नव्हतं यार. त्यावर अर्जुन म्हणतो ही स्टाईल आहे तिची, आधी शत्रूला गाफील ठेवायचा आणि मग बॉम्ब टाकायचा. चैतन्य म्हणतो पण आज काय करणार आहे ती. अरे बापरे, मला तर वाटतंय अर्जुन कुठले तरी फेक पुरावे ती काढेल आणि सिद्ध करेल विलासचा खून मधुभाऊंनीच केलाय. सायली नेमकी या दोघांसाठी तेव्हा चहा आणत असते. ते चैतन्याचं शेवटचं वाक्य ऐकून तिला गरगरतं आणि टेन्शनच येतं. तिच्या हातातला कप सुद्धा खाली पडतो. आता अर्जुनला पण वाईट वाटतंय की असं सायलीला कळायला नको होतं, म्हणजे यांचा कॉन्फिडन्स थोडा लूज झालाय दामिनीमुळे सुरुवातीला, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट केलाय. सायली टेन्शनमध्ये येते. आता म्हणते अरे बापरे, हे खरंच असं होईल का, ती बाई अशी आहे का. मग अर्जुन तिला शांत करून पाणी वगैरे पाजतो आणि म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स, आता छान वाटतंय का तुम्हाला, इतकं टेन्शन घेऊ नका सायली. सायली म्हणते जेव्हापासून कोर्टात जाण्याची नोटीस आली आहे ना मला चैनच पडत नाही हो, खरंच ती दामिनी देशमुख असं करू शकते का. अर्जुन म्हणतो अरे नाही, ती कशाला खोटे पुरावे क्रिएट करेल आणि तुम्ही पण कोणाचं ऐकताय. चैतन्य यार काय तू पण बोलून बसला. त्यावरती चैतन्य म्हणतो सॉरी ग वहिनी, अगं मी फक्त शक्यता वर्तवली, पण असं काही होणार नाहीये, तू नको घेऊस टेन्शन. आता अर्जुन सायलीला म्हणतो तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही. त्यावर सायली म्हणते म्हणजे काय, स्वतःपेक्षा जास्ती विश्वास आहे माझा तुमच्यावर. त्यावर अर्जुन म्हणतो मग मी दामिनीला ही केस जिंकू देणार नाही हे लक्षात ठेवा. आता ती फक्त साक्षीला बाहेर काढायचा प्रयत्न करेल, पण ती विलासच्या खुनाबद्दल आज काहीच बोलणार नाही. सायली म्हणते तुम्ही जे बोलताय ना ते माझ्या मनाला पटतंय, पण बुद्धीला पटत नाहीये, कसं माझं मन शांत करू हो मी. अर्जुन म्हणतो तुम्ही ना आता इकडे या आणि तुमच्या देवाशी बोला बरं, म्हणजे तुम्हाला जरा रिलॅक्स वाटेल. तो आता सायलीला देवघराच्या समोर, त्यांनी बेडरूममध्ये देव ठेवलेत ना, त्या देवासमोर सायली प्रार्थना करते आता मधुभाऊंसाठी. खरंच प्रेक्षकांनो, ह्या अशा पेंडिंग केसेस म्हणजे अवघडच प्रकरणं असतात. अर्जुन आता सायलीला म्हणतो देवाजवळ प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग सायली प्रार्थना करते की देवा, हे दामिनी देशमुख नावाचं नवीन प्रकरण आलंय, आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये अडकू देऊ नको देवा, लवकरात लवकर यातून मार्ग काढ. तेवढ्यात मधुभाऊ आले तिथे. आता जायचंय ना त्यांना कोर्टात, आता हे सगळे निघणार आहेत ना प्रेक्षकांनो. आता मस्त दाखवलंय पुढचा सगळा सीन, थोडासाही स्किप करू नका. मधुभाऊ येऊन म्हणतात जावई बापू माफ करा, उशीर झाला का मला. अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही. आता सायली पटकन मधुभाऊंच्या जवळ जाते आणि म्हणते मधुभाऊ. आता मधुभाऊ म्हणतात काय झालं साऊ बाळा, टेन्शन आलं का तुला. सायली म्हणते नाही मधुभाऊ, होईल ना सगळं. मधुभाऊ आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात साऊबाळा, आता मी कोर्टाच्या तारखांना घाबरत नाही बरं का. माझी लेक आणि जावाई पहाडासारखे माझ्या मागे उभे असतात, मग घाबरायचं कशाला. चैतन्य म्हणतो चला आता निघूयात आपण. अर्जुन म्हणतो हो, ऑलरेडी आपल्याला उशीर झालाय, चला आपण लवकर जाऊयात. मग आता हे सगळे निघाले कोर्टात जायला. आता सायलीला ते सगळं साफ करायचं असतं निघताना. काही काही बायकांना अशी सवय असते बरं का प्रेक्षकांना, मला पण सवय, कुठे जायचं म्हणलं ना की मला थोडं घर झाडलेलं वगैरे पाहिजे तसं होतं. तर असो, आता अर्जुन म्हणतो चला हे सगळं विमल साफ करेल, चला लवकर. तर आता आलाय तो सीन ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. कोर्टामध्ये सगळेजण हजर आहेत, म्हणजे कोर्टाच्या बाहेरचा आवार दाखवलाय त्यांनी. रविराज आणि प्रिया पण आलेत. रविराज आता दामिनीकडे बघतात बरं का, दामिनी रविराजांकडे बघते, पण तुर्तास त्यांनी एकमेकांशी फक्त म्हणजे भेट घेतलीये एवढंच काय ते दाखवलंय. मैपत सॉलिड शायनिंग मारतोय त्याची वकील दामिनी देशमुख आहे म्हणून. आता बघा, दामिनी रविराजांकडे बघते आणि त्यांना भेटायला समोर येते आणि म्हणते हॅलो रविराज.
ओळखलत ना मला? रविराज म्हणतात, हो ओळखलं ना, आपल्याला भेटून बरेच दिवस झाले ना, तुमच्या सक्सेस बद्दल मी बरंच ऐकत असतो. आता दामिनी त्यांना उत्तर देते, मी पण तुमच्या शिष्याबद्दल म्हणजे अर्जुन सुभेदार बद्दल बरंच ऐकलंय बरं का. त्यावरती आता लगेच तिथे अर्जुनची एंट्री दाखवली आहे आणि आज जरा अर्जुनचा ऑरा वेगळाच दाखवलाय. पण इथे मला जरा दामिनी बद्दल पण एक्सपेक्ट होतं की म्हणजे पत्रकार आलेत, अर्जुनला प्रश्न विचारतायत. आता हे सगळं त्यांनी जरा जास्ती तामझाम दाखवलाय प्रेक्षकांनो, कारण दामिनी देशमुख सारखी वकील आता अर्जुन सुभेदारांच्या विरुद्ध लढणार आहे. त्यामुळे जरा ऑरा तर क्रिएट होणारच. अर्जुन आता गाडीच्या बाहेर अशी एंट्री घेतोय, मग सगळे पत्रकार तिथे पोहोचलेत. दामिनी रविराज लांबून अर्जुनला पत्रकार अर्जुनला प्रश्न विचारतात, दामिनी देशमुख आणि तुमचा सामना होणार आहे पहिल्यांदा, तुमची सध्या काय रिॲक्शन आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, काय रिॲक्शन असणार, दरवेळी वेगवेगळे लॉयर असतातच कोर्टामध्ये, यावेळेला दामिनी देशमुख आहे, एवढंच काय ते. आता दुसरी पत्रकार विचारते की तुम्ही आणि दामिनी दोघं सोबत लढणार आहे, मग कोण हरणार कोण जिंकणार सांगाल का? त्यावरती अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स दामिनी देशमुख हरणार, शंकाच नाहीये, कारण माझी बाजू ही सत्याची आहे. दामिनी रविराज हे सगळं ऐकतायत बरं का पलीकडे उभं राहून. त्यावर अर्जुन म्हणतो, सत्य फार फार तर लपतं, पण ते कधीही समोर येण्यापासून थांबत नाही, सत्य कधीही हरत नसतं. आता एक पत्रकार विचारतो अर्जुनला, तुमची तत्व न बदलणारे असे तुम्ही वकील आहात, दामिनीमुळे तुम्ही तुमच्या तत्वामध्ये तडजोड कराल का? त्यावर अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, मी माझ्या तत्वामध्ये कधीही तडजोड करत नाही, कोणासाठीच नाही, त्यातनं तत्व नसलेल्या माणसासाठी तर नाहीच नाही. आता असं बोलून त्याची एंट्री दामिनीच्या समोर दाखवली आहे. दामिनी आणि अर्जुन समोरासमोर आल्यावरती असं खूप वेळ भारी वाटलंय प्रेक्षकांनो, सॉलिडच वाटतोय आजचा भाग मला बघायला. 2 सेकंद ते एकमेकांकडे बघतच राहतात. आता दामिनी आणि अर्जुन एकमेकांची ओळख करून घेतात. अर्जुन सांगतो, मी अर्जुन, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. दामिनी म्हणते, मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख. मैपत मागून शायनिंग मारताना दिसतायत आपल्याला दामिनी देशमुख त्यांची वकील आहे म्हणून. मग आता दामिनी अर्जुनला म्हणते, शेवटी आपण समोरासमोर आलोच नाही का, आत्मविश्वास ढासळतोय का तुझा? अर्जुन म्हणतो, माझा आत्मविश्वास बघण्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कोर्टात लढावं लागेल. दामिनी म्हणते, हो ऑफकोर्स, मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच इथे आली आहे. आता रविराज प्रिया सगळे बघतायत. अर्जुन म्हणतो, अरे वा, तुमची बाजू किती वीक आहे हे तर तुम्हाला माहितीच नाहीये. दामिनी म्हणते, माझी बाजू वीक आहे का तुझ्याकडे बिनबुडाचे पुरावे आहेत हे कोर्टात कळेलच. अर्जुन आणि दामिनी असे खूप वेळ एकमेकांकडे बघतायत. दामिनी म्हणते, आता आपण जिंकल्यावरच बोलूयात, सी यू. आता ते झामझूम करून त्यांचे चेहरे थोड्या वेळ दाखवलेत. आता दामिनी कोर्टामध्ये जात असते तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, ना कोर्टामध्ये तुम्ही जिंकणार ना मी आज जिंकणार, ते फक्त सत्य सत्य आणि सत्य. अर्जुन आता असं बोलल्यानंतर थोडे दामिनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदललेत. आता अर्जुन तिला म्हणतो, काय मॅडम, आत्मविश्वास ढासळला वाटतं तुमचा? पण आता दामिनी अर्जुनकडे बघते, स्माइल करते आणि निघून जाते कोर्टामध्ये. आता आलाय तो सीन प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये यांची जुगलबंदी रंगली आहे. आता दामिनीने जरा वेगळाच ऑरा क्रिएट केलाय तिचा कोर्टामध्ये गेल्यावर, थोडासा अनएक्सपेक्टेड आहे आपल्यासाठी हे सगळं. आता मैपत वगैरे सगळे असे खुन्नस देतात अर्जुनला. अर्जुन एकटा लढायसाठी समर्थ आहे प्रेक्षकांनो, काहीही झालं तरी त्याने त्याचा आत्मविश्वास ढासळू दिला नाहीये हे मात्र खरं आहे. आता कोर्टामध्ये गेल्या गेल्या सुरुवातीला जज साहेब आले, ते एंट्री वगैरे दाखवली. आता जज साहेब आल्यानंतर ते सांगतात की प्रोसीड करा म्हणून केसला. मग दामिनीने सगळ्यात आधी पवारचं NOC लेटर दाखवलंय आणि जज साहेबांना सांगितलंय की आता साक्षी शिखरे यांची केस मी घेतली आहे, हे पवारांचं NOC, आणि जज साहेबांकडे ते NOC दिलंय. तर प्रश्नोत्तराचा खेळ रंगलाय. आता ते जज म्हणतात, युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. आता ही सांगते दामिनी, माझी क्लायंट साक्षी शिखरे हिच्यावर खोटं बोलण्याचा आरोप आहे. माझं असं म्हणणं आहे की खरं तर माझी क्लायंट म्हणजे साक्षी शिखरे हिची दिशाभूल झालेली आहे. तिने याआधी कोर्टामध्ये ज्या काही खोट्या स्टेटमेंट दिल्यात त्या अत्यंत मनाविरुद्ध आणि नाईलाजास्तव दिल्यात. हे सगळं मी कोर्टात सिद्ध करेलच, पण कोर्टात खोटं बोलण्याच्या आरोपातून साक्षी शिखरे यांना मुक्त करण्यात यावं अशी मी कोर्टाला विनंती करते. साक्षीचे एक्सप्रेशन्स बघा प्रेक्षकांनो, आणि प्रत्येकाचे कोर्टात एक्सप्रेशन्स दाखवतात तर ते मी तुम्हाला मध्ये मध्ये जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचे फ्लॅश आउट केले. तर बघा, आता ही दामिनी थँक्यू असं म्हणून तिच्या जागेवर बसते. त्यानंतर अर्जुनला म्हटलं जाते की त्यांची ओपनिंग स्टेटमेंट प्रेझेंट करण्यात यावी. मग जजनी असं म्हटल्यानंतर अर्जुन उभं राहतो आणि त्याचं स्टेटमेंट सांगतो तिथे.
अर्जुन आता जज साहेबांना म्हणतोय, युअर ऑनर, मिस साक्षी शिखरे यांनी जर अत्यंत नाईलाजाने इथे कोर्टामध्ये खोटं सांगितलं असेल तर एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा त्यांनी खोटं स्टेटमेंट दिलंय. खोटे साक्षीदार सुद्धा उभे केलेत त्यांनी मिलॉर्ड. हे नाईलाजास्तव कसं असू शकतं? त्यांनी खोट्या आर्ग्युमेंट सुद्धा केल्या आहेत. त्यांनी खोटे आर्ग्युमेंट सुद्धा सांगितले तिथे. आणि हे सगळं स्वतःच्या मनाविरुद्ध कसं काय असू शकतं? हे सगळं कोणी आपल्या मनाविरुद्ध कसं काय करेल? या गोष्टीचा कोर्टाने विचार करावा. आता मैपत अर्जुनकडे रागाने बघतोय. आता दामिनी पुढे तिचं स्टेटमेंट सांगते, प्रश्नोत्तर विचारते साक्षीला. युअर ऑनरला ती म्हणते, युअर ऑनर, माझं म्हणणं मला सिद्ध करण्यासाठी साक्षी शिखरेला मला परमिशन देण्यात यावी प्रश्न विचारण्याची. मग आता ते परमिशन ग्रँटेड म्हणतात. मग दामिनी साक्षीच्या समोर येत म्हणते, मिस साक्षी शिखरे, मी तुम्हाला पहिल्यांदा रिप्रेझेंट करतेय. तर विलास मर्डर केसमध्ये तुमचा जो काही संबंध जोडण्यात आलाय म्हणजे आणि ही केस, या सगळ्यामध्येच आत्तापर्यंत तुम्ही जे जे काही केलंय ते सगळं मला पहिल्यापासून सांगाल का? कसं कसं या सगळ्या गोष्टीशी तुम्हाला जोडलं गेलंय? साक्षी म्हणते, करेक्ट आहे मॅडम तुमचं, मला जोडलं गेलंय. या सगळ्या खुनाशी आणि या प्रकरणाशी माझा संबंधच नाहीये. अहो मॅडम, आम्हाला त्या आश्रमाची जागा हवी होती रिसॉर्टसाठी आणि आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांना आम्ही भेटायला गेलो होतो. अहो, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमची जागा आम्हाला विका, पण ते तयारच नव्हते. बरं, इतक्यावरच ते थांबले नाही, त्यांनी ना आमचा खूप अपमान केला. हो, आम्हाला नाही नाही ते बोलले. पाटील त्यांनी आम्हाला तिथून हकलून लावलं पाटीलांनी, आणि नाही नाही ते बोलले. खरं तर प्रेक्षकांनो, ते नाही नाही का बोलले या गोष्टीचा विचार व्हायला हवा ना. ही एवढं सांगते साक्षी. असो, ज्या गोष्टी खटकल्यात ते पुढे सांगते मी तुम्हाला. तर बघा, आता साक्षी बोलते पण तिला म्यूट केलंय त्यांनी. आणि आता साक्षीने आतापर्यंत जे जे खोटे पुरावे सादर केले ते आपल्याला पुन्हा एकदा इथे फ्लॅश आउट केलेत. साक्षीचं फक्त तोंड असं बोलतंय आणि म्युझिक चालू आहे, एवढंच काय ते दाखवलंय. आणि साक्षीने कसं ते शिवानीला आणलं आणि त्यानंतर शिवानीची दोनदा खोटी साक्ष झाली आणि नंतर मग सायलीने सिद्ध केलं की ती खोटं बोलतीये. वारंवार अर्जुनने पण सिद्ध केलं की साक्षी शिखरे या कोर्टाची दिशाभूल करताय, खोटे साक्षी पुरावे उभे करून, एक्सेट्रा एक्सेट्रा. आता हे सगळं आपल्याला तिथे फ्लॅश आउट केलं गेलंय. जवळजवळ 10 मिनिटं यात गेलेली आहेत. त्यामुळे बघा पुढे काय घडलंय. आता साक्षीने अथर्व विचारे नावाचा खोटा भाऊ सुद्धा उभा केला. खरं तर या बाबतीत सगळं साक्षीने अनावधानाने केलंय असं ते सिद्ध करायचा प्रयत्न करतात. पण तरी सुद्धा अर्जुनने या सगळ्यावर एक सॉलिड सिक्सर मारलाय. प्रेक्षकांनो, बघत राहा पुढे काय काय घडलंय. साक्षी आता ते सगळं सांगते आणि पुढे बघा अर्जुन ऑब्जेक्शन घेत. साक्षी बोलत असताना अर्जुन म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. ॲडव्होकेट दामिनी देशमुख साक्षी शिखरे हिला परत परत खोटं बोलायला काय लावताय? नाही, इथे फक्त कोर्टाचा टाइम वेस्ट केला जातोय. मला वाटते ॲडव्होकेट देशमुखांनी या केसचा अभ्यास नीट केला नाहीये. त्यावर दामिनी उत्तर देते, नाही नाही सुभेदार, माझा अभ्यास पूर्ण झालाय. इतक्या वेळेला साक्षी शिखरेचं स्टेटमेंट ऐकून सुद्धा तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या नाहीयेत, त्या तुमच्या लक्षात याव्यात हीच माझी इच्छा आहे. आता जज म्हणतात ऑब्जेक्शन, ते म्हणजे सस्टेन करतात. मग अर्जुन खाली बसतो. चैतन्य म्हणतो, रिलॅक्स यार अर्जुन, अरे तिला काय विचारायचं ते विचारू दे, त्यातून काय नवीन निघणार आहे. तर बघा, दामिनी साक्षीला विचारते, कोर्टाचं असं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही असं सांगितलंय कोर्टाला साक्षी शिखरे की ज्या रात्री विलासचा मर्डर झाला त्या रात्री तुम्ही पूर्ण रात्रभर रिसॉर्टमध्ये होतात, हेही तुम्ही खोटं बोललात, बरोबर? आता ही म्हणजे प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटेल की साक्षीलाच ओपन करते की काय. तर आता साक्षी म्हणते, हो तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पुढे दामिनी म्हणते, मग तुम्ही कोर्टाला असं सांगितलं की त्या रात्री तुम्ही 2 तासासाठी रिसॉर्टमधनं बाहेर गेला होतात, बरोबर? मग आता पुन्हा अर्जुन म्हणतो, आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, हे मी प्रत्येक वेळेला प्रूव्ह केलंय, CCTV फुटेज मी दाखवलंय कोर्टाला. त्यावर दामिनी म्हणते, सॉरी अर्जुन सुभेदार, माय अपॉलॉजी. मग आता दामिनी पुन्हा म्हणते साक्षीला, तर साक्षी शिखरे तुम्ही त्यावेळेला कोर्टाला सांगितलं की तुम्ही म्हणजे अर्जुन सुभेदारांनी सिद्ध केलं की तुम्ही 2 तासासाठी बाहेर होतात आणि त्यावेळेला तुम्ही शिवानीला प्रेझेंट केलं कोर्टामध्ये आणि तेही तुमचं खोटं होतं, बरोबर? आता साक्षी म्हणते, हो बरोबर. साक्षीला आता घाम फुटलेला असतो. दामिनी म्हणते, मग तुम्ही कोर्टाला सांगितलं की त्या रात्री तुमचा सावत्र भाऊ अथर्व विचारे याच्या फ्युनरलला गेला होता, तेही तुम्ही खोटंच बोललात. त्यावेळेला अर्जुन सुभेदारांनी सिद्ध केलं की अथर्व विचारे नावाचा तुमचा कुठलाच भाऊ नाहीये, हो की नाही सुभेदार? माय अपॉलॉजी, असं त्या पुन्हा म्हणतात. मग आता
दामिनी म्हणते तुम्ही एका वेगळ्याच माणसाची आयडेंटिटी चोरली आणि वेगळंच कॅरेक्टर उभं केलं, हे सगळं तुम्ही कोर्टात खोटं बोललात साक्षी मॅडम, बरोबर बोलताय ना मी? साक्षी म्हणते हो 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 बरोबर बोलताय तुम्ही. दामिनी बोलता बोलता मध्येच थांबते आणि अर्जुनला विचारते, मिस्टर सुभेदार, मी जे काही बोलते त्या गोष्टींशी तुम्ही सहमत आहात ना? माझ्या मतांशी सहमत आहात ना? त्यावर अर्जुन म्हणतो हो ऑफकोर्स. त्यावर दामिनी म्हणते नाही, तुमचं मी क्रेडिट घेत नाहीये बरं का सुभेदार. नाही म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला कोर्टाला सिद्ध केलंय की साक्षी शिखरे परत परत कोर्टाला खोटं बोल. दामिनीला नेमकं काय म्हणायचंय हे कोर्टात असलेल्या कोणालाच आता कळत नाहीये. आता मैपतला येतं टेन्शन. मैपत विचार करतो ही बाई साक्षीच्या खोटेपणाच्या पताका का लावत असेल. आता दामिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात पुन्हा एकदा प्रियाचा सीन त्यांनी घेतलाय. एकदा प्रिया म्हणत असते, बाबा ही बाई साक्षीला का खोटं पाडतीये, म्हणजे नेमकं ही बाई साक्षीच्या म्हणजे विरोधात का बोलते, असं का करत असेल ही बाई. आता रविराज म्हणतात तिचे प्रश्न साधेसुधे दिसत नाहीये मला, अगं काहीतरी प्लॅन असेल तिचा यामागे. आता प्रियाला कळलंय बरं का प्रेक्षकांनो, दामिनी साधीसुधी बाई नाहीये. आता चैतन्य पण म्हणतोय की अशी काय करते ही दामिनी. त्यावर अर्जुन म्हणतोय अरे बघू आपण, थांब जरा, काय विचारते ते बघूयात. मग आता साक्षी पुढे म्हणते, मॅडम ऐका ना माझं, हे बघा मी ऑलरेडी ना सगळं क्लिअर केलंय, जे काही घडलं ना ते मी सगळं सांगितलं हो, प्लीज मला असं सारखं सारखं नका ना विचारू. मला या सगळ्या गोष्टीचा जरा ट्रॉमा आहे हो मॅडम, म्हणजे प्रत्येक वेळेला मी जे बोलते ना तर मला त्रास होतो त्या गोष्टीचा. मॅडम हे विषय परत परत काढू नका हो, मी कोर्टाला सांगितलंय मला ट्रॉमा होतो या गोष्टीचा. त्यावर दामिनी सॉलिड उत्तर देते, त्याच्यात काय आलंय, अहो खोटं बोलायला कशाला आलाय ट्रॉमा वगैरे. असो, पण आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे ना त्याचं खरं आणि अगदी खरं खरं उत्तर द्यायचं बरं का. आता साक्षी जरा घाबरली आहे, नेमकं ही काय विचारणार आहे, जरा टेन्शन दाखवलंय सगळ्यांच्या चेहऱ्यावर. दामिनी पुढे म्हणते, तुम्ही कोर्टामध्ये 3 वेळेला खोटं बोललात बरोबर की नाही, का बोललात याचं उत्तर नाही दिलं तुम्ही. साक्षी आता घाबरते, पण कदाचित हा प्रश्न मॅनेज केला गेलाय असं मला म्हणजे वाटलंय प्रेक्षकांनो. पण बघूयात आता पुढे काय दाखवतायत. दामिनी विचारते साक्षीला, का बोललात खोटं, बोला बोला, अहो सत्य बोलायला कशाची भीती आली तुम्हाला, बोला. त्यावर साक्षी जरा गडबडते, अण्णाकडे बघते आणि म्हणते, मला ना माझ्या वकिलाने सांगितलं होतं खोटं बोला म्हणून. आता दामिनी म्हणते, व्हॉट, काय, सॉरी मला कळलं नाही, पुन्हा सांगा एकदा, कुणी सांगितलं तुम्हाला खोटं बोलायला. त्यावरती साक्षी म्हणते, माझे पवार वकील होते ना ते ॲडव्होकेट पवार, त्यांनी सांगितलं मला खोटं बोला म्हणून. आता हे सगळं नोट डाऊन करण्यात येतंय. त्यावर आता दामिनी म्हणते, बघा युअर ऑनर, साक्षी शिखरेचं म्हणणं आहे की त्यांच्या वकिलाने ॲडव्होकेट पवारांनी खोटं बोलायला सांगितलं होतं त्यांना, म्हणजे एम आय राईट ना साक्षी शिखरे, ॲडव्होकेट पवारांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं. साक्षी म्हणते, हो मॅडम, मी खोटं बोलत नाहीये, त्यांनी मला असं सांगितलं होतं की खोटं बोला, म्हणजे तुम्ही जर खोटं नाही बोललात तर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे डायरेक्ट माझा या खुनाशी संबंध लावतील. आता मात्र अर्जुनचं डोकं खराब होतं. आता अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, साक्षी शिखरे कोर्टाची दिशाभूल करताय आणि कुठल्याही पुराव्याशिवाय त्या माझ्यावर असा आरोप करू शकत नाही मिलॉर्ड. जज आता ऑब्जेक्शन सस्टेन म्हणून सांगतात. आता साक्षी बघा पुढे कशी उत्तर देते. साक्षी म्हणते, मॅडम मी खरंच खूप घाबरले होते हो, म्हणजे मला ना समजत नव्हतं की काय करावं, म्हणजे बघा ना मला खुनी सिद्ध केलं जाईल असं मला सतत वाटत होतं, म्हणजे या गोष्टीची मला सतत भीती वाटायची हो. मी सांगते मी निर्दोष आहे, मी खरंच काही केलेलं नाहीये. त्या क्षणाला काय करावं हेच मला कळत नव्हतं, मला एवढंच दिसत होतं की माझ्या वकिलाचं ऐकावं. मॅडम मी तुम्हाला खरं खरं सांगते की मी तेच केलं. माझ्या वकिलाने सांगितलं मला आज हे असं कर, मी तसं केलं, आज हे खोटं बोल, मी तसं खोटं बोलत गेले. माझ्या वकिलाने मला सांगितलं की अशी खोटी कागदपत्र आपल्याला तयार करायचे आहेत, तेच मी केलंय मॅम. आता दामिनी म्हणतात, नाही मिस शिखरे, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला माहीत असायला हवं कोर्टात खोटं बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे, हे तुम्हाला कसं काय कळलं नाही. त्यावर साक्षी म्हणते, हो मॅडम मला या सगळ्याची कल्पना आहे, पण खुनाचा आरोप त्याहूनही मोठा होता आणि मी एक सामान्य मुलगी आहे हो, माझी खूप साधीसुधी स्वप्न आहेत, एक छान रिसॉर्ट बांधायचं आणि तिथे मेहनतीने पैसे कमवायचे, एवढंच माझं स्वप्न होतं. माझ्या ध्यानीमनी नसताना माझ्यावर खुनाचा आरोप करण्यात आलाय, म्हणजे हे सगळं मला एक्सपेक्ट नव्हतं हो. अहो माझ्या डोळ्यासमोर माझं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं, मी काय करणार होते सांगा मला. साक्षी कशी दाखवते बघा ना प्रेक्षकांनो, जशी काही ती त्या गावचीच नाही आहे. पुढे साक्षी म्हणते, या सगळ्यामध्ये मला एकच पर्याय दिसत होता की माझ्या वकिलाचं ऐकावं. पवार वकिलांनी मला हेच सांगितलं की खोटं बोलणं हा या केसमधून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे आणि मी तेच केलं. त्यावर दामिनी म्हणते, काय ना मॅडम आमचं दुर्दैव आहे,
काय ना, आम्ही वकील लोक खूप खूप मेहनत करतो, म्हणजे निर्दोष असेल तर तो सुटावा, दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. आम्ही लोकांची मदत करण्यासाठी इथे आहोत. प्रत्येक व्यवसायामध्ये असतात तसे या व्यवसायामध्ये पण अपवाद आहेत, ॲडव्होकेट पवारांसारखे. इट इज सॅड ॲक्च्युली. पण तरीसुद्धा मिस शिखरे, तुमच्या लक्षात यायला हवं होतं की कधी तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही झाली की आपलं चुकतंय. ॲडव्होकेट पवारांना तुम्ही विरोध नाही केला. त्यावर साक्षी म्हणते, मॅडम येत होतं हो माझ्या लक्षात, पण मी काय करणार होते सांगा ना, मी हेल्पलेस होते. मी त्यांना सांगत होते की खोटं बोलणं चुकीचं आहे, माझं ऐका, पण ते वकील हटायला तयारच नव्हते हो. आता मैपत लगेच असं हात करतो, हो हो बरोबर बोलते साक्षी. त्यावर साक्षी म्हणते, मॅडम तुम्हीच सांगा, माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय होता. आणि असं म्हटलं जातं ना की डॉक्टरांचं आणि वकिलांचं ऐकावं, आणि मी एक्झॅक्टली तेच केलं हो मॅडम. मी खरं सांगते तुम्हाला, आणि हे सगळं खरं खरं बोलते मी कोर्टामध्ये. साक्षी आता जज साहेबांकडे बघून बोलते, खरंच सांगते मी जज साहेब, आजपर्यंत मी कोर्टात जे जे काही खोटं बोलली आहे ते फक्त आणि फक्त माझ्या वकिलाच्या सांगण्यावरून बोलली आहे. माझा यात काहीही दोष नाही आहे. आता प्रेक्षकांनो, मला तर काही या कोर्टाच्या गोष्टी काही कळत नाही, बट आय गेस सो की ही साक्षी आहे ना, सिंपती गेन करायचा प्रयत्न करते, महिला आहे म्हणून. पण तुम्हाला या बाबतीत काही माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि प्लीज पर्सनल कमेंट करू नका हां. तर असो, इथे त्यांनी हा एपिसोड संपवला आहे बरं का. आता दामिनी पुढे कोर्टामध्ये सांगते की साक्षी शिखरे या कोर्टामध्ये खोटं बोलल्यात, त्यासाठी त्यांना 3 महिन्याची शिक्षा मिळाली आहे मिलॉर्ड. पण आत्ताच कोर्टामध्ये हे सिद्ध झालंय की त्या जे काही बोलल्यात ते त्यांच्या मनाविरुद्ध आणि नाईलाजास्तव बोलल्यात. त्यामुळे त्या एक सुजाण नागरिक आहेत, म्हणजे त्या सुजाण नागरिक असल्यामुळे त्यांची या आरोपातून मुक्तता करावी, एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे. आता मात्र अर्जुन साक्षीची उलट तपासणी करतो आणि तिला म्हणतो, आता मला माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही शिवानीला कधी भेटलाच नाही. अथर्व विचारे नावाचा तुमचा सावत्र भाऊ नाहीच आहे. मग रिसॉर्टमधून निघून 2 तासामध्ये जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? आता साक्षीला आलंय टेन्शन. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला? साक्षी आज सुखरूप घरी जाईल का? दामिनीने जे काही आज कोर्टामध्ये प्रश्नोत्तरं विचारल्यात, सांगितल्यात, त्यावरून साक्षीला सुटका मिळेल का? तिच्या शिक्षामधनं तिला मुक्ती मिळेल का? काय व्हॉटेवर जे असेल ते तुमचे कमेंट्स मला कळवा. आणि आजचा एपिसोड सॉलिड होता की नाही? खरंच आजचा एपिसोड महारविवार एकदम मस्त गाजवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. उद्या बघायला विसरू नका. ठरलं तर मग काय म्हणता प्रेक्षकांनो? आजचा हा कोर्ट सीन माइंड बॉबलिंग होता की नाही नव्हता? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि दमले मी आज, खूप डायलॉग होते हो प्रेक्षकांनो. माझ्या मेहनतीसाठी एखादा लाईक करायला विसरू नका. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की साक्षीला या 3 महिन्याच्या शिक्षेतून मुक्तता मिळेल का? सुटका मिळेल का? तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. टेक केअर. धन्यवाद.